अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला श्रीरामनवमीचा उपास कोणी करावा, श्रीरामनवमी जन्मोत्सव कशी साजरी करायची घरी आणि त्या दिवशी सेवा कोणती करायची याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. श्रीरामनवमी आपल्या सगळ्या हिंदू धर्मियांचं, रामरायांचं, विष्णूंचे जे 7वे अवतार आहे, रामरायांचा जन्म आहे तो रामनवमीच्या दिवशी झालेला आहे. नवमी दुपारी 12 वाजता जन्म झालेला आहे. राजा दशरथ आणि कौसल्या माता यांच्या पोटी रामराय आहे ते आलेले आहे. त्या दिवशी पाळणा पण खूप जण म्हणतात, रामाचा पाळणा असेल. आणि त्या दिवशी ज्यांनी गुरुमंत्र घेतलेला असेल, ज्यांनी देहधारी गुरूंचा गुरुमंत्र घेतला असेल, त्यांनी उपास अवश्य करावा. त्या दिवशी आपल्या घरी श्रीरामांचा फोटो ठेवायचा, त्यांना गंध अक्षत फुल वाहून आपण रामरक्षा स्तोत्र म्हणायला पाहिजे. आपण जर श्रीरामांची जन्मपत्रिका जर बघितली, त्याच्यामध्ये बघा आपण त्यांच्या याच्यामध्ये एवढं वैभव असताना पण त्यांना वनवास आहे तो भोगावा लागला. तर रामांना भोगावं लागलं तर आपण कोण आहे? म्हणून आपल्या आयुष्यामध्ये पण चढ उतार असता, पण त्याच्यातून मार्ग काढणं महत्त्वाचं आहे. आपण श्रीरामांचे जर एक घेतलं, त्यांनी आदर्श एक पत्नी व्रत आहे त्यांचं. असा जर आदर्श सगळ्यांनी घेतला तर हे असे बलात्कार, या अशा गोष्टी ना त्या होणार नाही. असं कोणी घेत नाही. देवाचं करायला खूप जणांना नको असतो, बाकीच्या गोष्टी सगळ्या सांगा. मग आपण उद्या श्रीरामांचा फोटो आपण ठेवावा किंवा आपल्या जवळच्या रामांच्या मंदिरामध्ये सगळ्यांनी जावं. उद्या आता आमच्या इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक किराडपुरा आहे, तिथे आम्ही जात असतो. तिथे खूप मोठं रामांचं मंदिर आहे. आजूबाजूला सगळं मुस्लिम बहुल भाग आहे, पण मध्ये श्रीरामांचं मंदिर आहे. पहिले तिथे सगळे हिंदू होते, पण आता सगळे मुस्लिम बहुल भाग असल्यामुळे मध्येच श्रीरामांचं मंदिर आहे. आम्ही प्रत्येक रामनवमीला तिथं जात असतो, दर्शन करायला जात असतो. आपण पण आपल्या जवळपासच्या राम मंदिरामध्ये जावं. तिथे गेल्यानंतर रामरक्षा स्तोत्र म्हणायचं प्रत्येकाने. उद्या कमीत कमी 11 वेळा, 21 वेळा किंवा 51 वेळा किंवा 1 वेळा तरी रामरक्षा स्तोत्र सगळ्यांनी म्हणायला पाहिजे. रामरक्षा स्तोत्र हे उद्या संपूर्ण म्हणावं. आपल्या केसापासून तर आपल्या पायापर्यंत त्यांचं संरक्षण होतं आपल्या सगळ्यांचं. नजर लागणे, भीती वाटणे, मनामध्ये दडपण, मन घाबरणे, हे रामरक्षा स्तोत्राचा आश्रय आहे. कधीही म्हणू शकता तुम्ही, काही बंधन नाही. खूप जणांना बोलताना त्रास होतो, खूप जण बोलू शकत नाही, समोरच्याशी कम्युनिकेशन करू शकत नाही, संवाद साधू शकत नाही. आणि बोलताना खूप जण लाजता, त्यांना समजत नाही काय बोलायचं. त्यासाठी रामनवमीपासून किंवा राम जन्मोत्सवापासून आपण रोज रामरक्षा स्तोत्र म्हणायला पाहिजे. तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावर हात ठेवायचा, रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, कालभैरवाष्टक स्तोत्र हे तिन्ही म्हणायचं आणि त्यांचं पाणी प्यायचं. ते पाणी प्यायला पाहिजे. आपण कोणतंही संकट आलं, काही आलं, त्यातून शांतपणे विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे. संकट हे आयुष्यात सगळ्यांना असतं, लक्षात ठेवा. एक वचनी, एक पत्नी आणि आपला निर्णय आपण मनापासून घ्यायला पाहिजे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. उद्या ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल, देहधारी गुरु केला असेल, गुरुमंत्र घेतला असेल, त्यांनी उद्याचा उपास करावा. उद्याचा उपास त्यांनी करावा. उद्याचा उपास करायचा. तो उपास आहे तो संध्याकाळी सोडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. उद्या रामफळ असेल, रामफळ पण रामांना द्यावं आणि रामरक्षा स्तोत्र हे प्रत्येकाने वाचावं. काय होतं, आपले लहान लहान मुलं असतात, अभ्यासामध्ये त्यांना अभ्यास करावा वाटत नाही, खेळण्यामध्ये जास्त लक्ष असतं. काही लहान लहान मुलं डचकतात रात्री. काही जण असे खूप जण आहेत, ते खूप जण भीता. बॉस असेल, सर असेल, कोणालाही भीता. मनामध्ये दडपण असतं. महिला असेल, मुली असेल, ते पण मनामध्ये दडपण असतं, भीती असते. ते ही जी भीती आहे ही दूर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला रामरक्षा स्तोत्राशिवाय पर्याय नाही.
कोणत्याही यंत्रतंत्राची काही गरज नाही. रामरक्षा स्तोत्र तुम्हाला वाचता येत नसेल ना तर नुसतं ऐका. तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, कोणताही तांबे घ्या, त्याच्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यावर हात ठेवून रामरक्षा स्तोत्र तुम्ही ऐकायला सुरुवात करा. 41 दिवस कमीत कमी, 41 दिवस, 90 दिवस, 51 दिवस, 108 दिवस संकल्प करा. आणि सकाळ संध्याकाळ जर आपण रोज जर केलं तर एक प्रकारची आपल्याला एनर्जी येईल. त्याच्यामध्ये खूप ताकद आहे. ती एनर्जी येईल, त्या एनर्जीमध्ये ताकद आहे. आणि ती ताकद आल्यानंतर आपण आपल्या मनामध्ये भीती आपल्याला वाटणार नाही. भीती काहीच नाही वाटणार आपल्याला. म्हणून आपल्या लहान लहान मुलांना पण रामरक्षा स्तोत्र म्हणायला शिकवा. त्यांना जवळ बसवा. रोज आपण म्हणा. तुम्ही सकाळी म्हणू शकता, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, कधीही म्हणा. आता लहान मुलांना सुट्ट्या लागणार आहे तर प्रत्येकाने, आपल्या आई असेल, वडील असेल, प्रत्येकाने आपल्या लहान मुलांना बसवायचं. TV, मोबाईलपासून थोडं लांब ठेवून त्यांना हे रामरक्षा स्तोत्र मुखपाठ करून घ्या किंवा त्यांना म्हणायला लावा किंवा ऐकायला लावा. रोज रोज ऐकल्याने ते रामरक्षा स्तोत्र तुम्हाला पाठ होऊन जाईल. ओम अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्र त्याच्यामध्ये खूप ताकद आहे. तुम्ही नुसतं वाचा. वाचल्यानंतर आहे ना, एक प्रकारची आपल्या जिभेला पण एक प्रकारचं एनर्जी येत असते. आपल्याला वाचन सिद्धी प्राप्त होत असते ते रामरक्षा स्तोत्राने. तुम्ही त्याचा अनुभव घ्या. खूप जण डिप्रेशनमध्ये, खूप जण आत्महत्या वाटते, सुसाईड करायचा मनामध्ये विचार येतात. हे निगेटिव्ह विचार जास्त येतात. मन बेचैन असतं. काही काहींना रात्री त्रास होतो, अमावस्या, पौर्णिमा, झोप लागत नाही, काही होत नाही. त्यांच्यासाठी तर हे प्रभावी अस्त्र आहे. काहीच नाही, तुम्हाला कोणताही 1 रुपयाचा खर्च नाही आहे. फक्त रामरक्षा स्तोत्र रोज ऐका किंवा वाचा आणि त्याचं पाणी प्यायचं. बस. पाणी करायचं साधं सोपं. खूप जण म्हणतात पाणी कसं करायचं, पाणी कसं करायचं. तांब्यामध्ये पाणी घ्या. कोणता तांब्या घ्या, स्टील असेल, तांबा असेल, काच असेल, कोणताही असेल, बॉटल असली तरी चालतं. त्याच्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यावरती हात ठेवायचा आणि श्रीरामांचा रामरक्षा स्तोत्र म्हणायचं. श्रीराम जय राम जय जय रामची एक माळ जप करायचा. आणि ते केल्यानंतर ते पाणी आहे ते पाणी सगळ्यांनी प्यायचं. हे जर तुम्ही रोज 40 दिवस जर केलं, तुम्हाला जे काही त्रास असेल, मन धडधड होणं, छातीत धडधड होणं, मन घाबरणं, डोकं दुखणं, नजर लागणं, कॉन्फिडन्स नसणं, आपल्याला समोरच्याशी बोलायला भीती वाटते, ह्या सगळ्या ज्या भीतीच्या गोष्टी आहे ना, त्या सगळ्या आपल्या निघून जातील. आणि श्रीरामांच्या शब्दामध्ये खूप ताकद आहे. भूत पिशाच हे जे काही असेल, कोणीच आपल्या जवळ येऊ शकत नाही जो व्यक्ती रामरक्षा स्तोत्र म्हणतो. रामरक्षा स्तोत्र म्हटल्याने काय होतं, आपल्या केसापासून तर आपल्या पायापर्यंत आपल्या सगळ्या अवयवांचं संरक्षण होतं. रामरक्षा स्तोत्रामध्ये 1 ते 9 ओव्यामध्ये ह्या सगळ्या आपल्या शरीराच्या अवयवाचं संरक्षण दिलेलं आहे. मग आपण 1 ते 9 ओव्या न म्हणता पूर्ण रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आणि त्याचं रोज पाणी प्यायचं न चुकता. आपण अगरबत्ती लावणार असाल, धूप लावणार असाल, थोडं कपाई लावायचं. बस. हे जर तुम्ही प्रवास करत असणार, खूप जण म्हणणार दादा आम्ही प्रवास करतो. तुम्ही ट्रेनमध्ये असेल, बसमध्ये असेल, कारमध्ये असेल, कुठेही असेल, तुम्ही कुठेही लावून ऐकू शकता. रामरक्षा स्तोत्र ऐकायचं, वाचायचं, ऐकायचं, रोज ऐकू शकता. त्या पद्धतीने आपण सेवा आहे ती सेवा करू शकतो. झालेली सेवा. आणि उद्या प्रत्येकाने आपल्या घरी रामरक्षा स्तोत्र प्रत्येकाने घ्यावं ही सगळ्यांना विनंती आहे. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.